दक्षिण सोलापूरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे 61 शाखेचे उद्घाटन। दक्षिण सोलापूरमध्ये 54 गावात शिवसेना उद्धव ठाकरे गट पक्षाचे 61 शाखेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। दक्षिण विधानसभा प्रमुख भीमाशंकर मेत्रे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रियाताई बसवंती, उपजिल्हा प्रमुख धर्मराज बगले, दक्षिण तालुका प्रमुख योगीराज पाटील, युवासेना तालुका प्रमुख आनंद कुमार थोरात, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी आणि शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी जिल्हा प्रमुख पाटील म्हणाले की मात्र गेल्या 15 वर्षात लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत। आज तालुक्यात वीज, रस्ते, पाणी, आरोग्य, रोजगार व इतर समस्या मोठ्या प्रमाणात आहेत। या सर्व समस्या सोडवण्यासाठी तालुक्यात परिवर्तन होणे गरजेचे आहे। आगामी दक्षिणेची विधानसभा आपण लढणार असून जनतेने आपल्याला साथ द्यावी। आपण मतदारसंघातील सर्व प्रश्न निश्चितपणे सोडवू असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले। यावेळी तालुका समन्वयक संतोष बरुरे, विभाग प्रमुख संदीप मेंढगुले, दक्षिण संघटिका ज्योती चव्हाण, शहर उपप्रमुख अजी मलंगनादार, उपशहर प्रमुख दिगंबर मरेवाले, ज्येष्ठ शिवसैनिक विजू पेळे, आशिष शेख, श्रीशैल मुंजे, मल्लू घाले, महात्मा घाले, शाखा प्रमुख शेखर मैनाळे, उपशाखा प्रमुख सिद्धराम खेडे, सोमलिंग कांबळे, महबूब पठाण, मनोहर शिंदे, मारुती राठोड, दत्ता राठोड, प्रवीण राठोड, अजय मेंढगुले, रमेश दीक्षित, संतोष शेगाडे, तुषार पानशेट्टी, देवेंद्रजी लोभे, रचणी मामा, विशाल नंदुरे, महेश कुंभार, मल्लू नंदुरे, नागू नंदुरे, बबलू भन्माने, प्रभाकर भन्माने, सागर माळी, दयानंद घाले, सिद्धू परीट, अपू परीट। यावेळी मंद्रुप, माळकोटे, लवगी भंडारकोटे, तेलगाव, अकोले मंद्रुप, राजूर, हत्तूर, वळसंग आदी गावातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथमतः दक्षिण तालुक्यातील तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा जय महाराष्ट्र। मी शिवसेना विभाग प्रमुख ठाकरे गट शिवसेना विभाग प्रमुख संदीप मेंढगुले। मी एक दोन शब्द बोलू इच्छितो की आज दक्षिण सोलापूरमध्ये सर्व ठिकाणी संपर्क प्रमुख आमचे शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अनिल पोपीळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हा प्रमुख व धडाडीचे युवा नेतृत्व व दक्षिण सोलापूरचे भूमिपुत्र म्हणून त्या तालुक्याच्या विकासाचा महामेरू म्हणून अमर रतिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेना संघटनेची म्हणजे शाखेची स्थापना तालुक्यामध्ये भरपूर ठिकाणी करत आहोत। आम्ही गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हे दक्षिण तालुक्यामध्ये एकमेव उभारणी करणारा मला तर आपलं अमर रतिकांत पाटील आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाडामासा असे शिवसैनिक व जुने विखुरलेले शिवसैनिक या सगळ्यांना एकत्रित घेऊन शाखा पुन्हा एकदा जिवंत करण्याचं काम करत आलेले आमचे भावी आमदार म्हणून अमर रतिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दक्षिण तालुक्यात सर्व ठिकाणी शाखेचं उद्घाटन कार्यक्रम आम्ही करत आहोत। आजपर्यंत असली मोठी कार्यक्रम कोणीच शिवसेनेच्या नेत्यांनी घडून आलेले नाही, परंतु अमर रतिकांत पाटील यांनी सगळ्या गावामध्ये शाखा तरुण लोकांना, युवक बेरोजगारांना व वयोवृद्ध शिवसैनिकांना घेऊन पुढे एक पाऊल पुढे सरकण्यासाठी व महाराष्ट्रात भगवा फडकवण्यासाठी व दक्षिण सोलापूरमध्ये भगवा पुन्हा एकदा फडकवण्यासाठी आज अमर रतिकांत पाटील यांनी पुढाकार घेतलेला आहे। त्यासाठीच आपल्या शिवसेना एक अशी संघटना आहे की 80% समाजकारण व 20% राजकारण या पार्श्वभूमीवर चालणारा आमची एक संघटना आहे। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी 80% समाजकारण करण्याचं शिकवलं व 20% राजकारण करण्याचं शिकवलेलं हे शिवसैनिका म्हणजे उपक्रम आजपर्यंत आम्ही राबवलेला आहे। राजकारण हे आम्ही फक्त 20% करत आहोत आणि 80% हे समाजकार्य करत आहोत। शाखा हे कशी आहे म्हणलं तर गोरगरिबांच्या अडचणी, गाव पातळीवर रेशन कार्ड म्हणा, आधार कार्डच्या म्हणा आणि इतर कोण बांधावरची समस्या, पोलीस स्टेशनची समस्या, हे प्रत्येक शिवसैनिक शाखा प्रमुख ते लोकांच्या अडीअडचणी भागवण्यासाठी
आज प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडी वस्ती गावामध्ये, घराघरामध्ये एक शिवसैनिकाची संघटना, एक एक शाखा म्हणून आज हे सगळ्या तालुक्यामध्ये एक एक शाखा आपण सर्वांनी मिळून आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि आगामी आतापर्यंत 64 शाखांची दक्षिण तालुक्यामध्ये आतापर्यंत स्थापन केलेले आहेत. एवढं प्रतिसाद आतापर्यंत कोणालाच मिळाला नाही. म्हणून अमर रतिकांत पाटील यांना मोठा प्रतिसाद आपल्या तालुक्यातून मिळत आहे. आणि जनतेचं एकमेव धडाडीचा नेतृत्व, तरुण युवकांना साथ देणारा नेतृत्व, युवक हृदय सम्राट म्हणून ओळखले जाणारे अमर रतिकांत पाटील हे आहेत. तरुणांची संख्या यांच्या मागे मोठ्या परीने आहे. आणि विरोधकांना धास्ती मोठ्या प्रमाणात आलेला आहे. 10 वर्षात या बापूसाहेबांनी या तालुक्याचा काहीच विकास केलेला नाही. ह्या गाव तिथे शाखा, गाव तिथे शिवसैनिक संघटनाची बांधिलकी मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यात अमर पाटील यांनी करत आलेल्या आहेत. त्याची धास्ती विरोधकांना मोठ्या प्रमाणात झालेली आहे. बापूसाहेबांना आता एवढंच सांगायचं आहे की गाव तिथे शाखा असं कार्यक्रम होत असताना गाव तिथे त्यांना मोठ्या प्रमाणात धास्ती बसलेला आहे. म्हणून प्रत्येक गावात नुसतं त्यांचं कामाची प्रक्रिया हे बोर्डावरच असते. रस्त्याचं उद्घाटन म्हणा, कॅनलचं, पाईपलाईनचं कामं, हे सगळे हे आत्ताच त्यांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये उद्भत्ती व्हायला लागलं आहे. 10 वर्षात ह्यांनी काहीच केलं नाही. मंद्रुपसारख्या या भागामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती हे उपलब्ध करून देण्यासाठी 28 एकर जमीन घेतलेली आहेत त्यांनी. त्याचं पाठपुरावा लोकांकडनं शेअर म्हणून पैसा गोळा केलेला आहे. परंतु आपल्या एवढ्या मोठ्या गावाला त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती हे केलेलेच नाही आहेत आतापर्यंत. म्हणून असे अनेक प्रश्न आहेत. हे स्वमंगलाच्या नावावर, लोकमंगलच्या नावावर स्वमंगल चालवण्याचा प्रकार ह्या करत आला आहेत. परंतु याची जागा आम्ही येत्या विधानसभेत आम्ही 100% दाखवून देणार. या हाडामासाचे शिवसैनिक आहे, यांची जागा तर आम्ही येत्या विधानसभेत तर दाखवणार आहोत. याची धास्ती त्यांना मोठ्या प्रमाणात झालेली आहे. शिवसेना अशी एक संघटना आहे. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी करणारा, म्हणजे नामर्दांची जागा म्हणून एक शिवसेना एक संघटना आहे. म्हणजे ह्यांची जागा आम्ही दाखवून देऊ. विधानसभेत ह्यांना धूळ चालणार, येत्या विधानसभेत आमदारकीमध्ये ह्यांना धूळ चारण्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि दक्षिणमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा, आता दक्षिण तालुक्यामध्ये तर भरपूर मोठ्या प्रमाणात शाखा उपलब्ध आम्ही केलेल्या आहेत अमर पाटलांच्या मार्गदर्शनाखाली. आता उत्तरमध्ये बी आम्ही सरकणार आहे. जिल्हा प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी अनिल कोकीळ साहेबांनी अमर रतिकांत पाटलांच्या नावावर सोपवलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिणमध्ये आणि उत्तरमध्ये सोलापूर जिल्हा हे भगवामय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हाडामासाचे शिवसैनिक जिवंत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शिवसैनिक आता सध्या पेटून उठला आहे. राजकारण कसं चाललंय हे तुम्हाला माहीत आहे. फोडाफोडीचं राजकारण, घराघरात भांडण, वाडात भांडण, कार्यकर्त्यामध्ये भांडण, हे अशी आहे. त्यामुळे शिवसैनिक हे जागा झालेला आहे. येत्या विधानसभेत ह्यांची जागा दाखवल्याशिवाय हाच शिवसैनिक हे गप बसणार नाही. हे जनतेला एकदम पुरेपूर आहे. काळा दगडावरची रेष आहे.